अमरावती शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून वाहतुकीचे नियमाचे तीनतेरा वाजल्याचं चित्र आहे। रस्त्यावर अनेक ऑटो उभे करून वाहतूक नियमाची ऐशी-तैशी केल्याचं सुद्धा दिसून येतंय। अखेर ही समस्या घेऊन अमरावती शहरात वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन करण्याकरता वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके या आपल्या पोलीस ताफ्यासह शहरातल्या चौकात तपासणी मोहीम राबवत आहेत। सोमवारी नवाते चौकात थेट रस्त्यावर उतरून पोलीस निरीक्षक उईके यांनी स्वतः वाहने तपासली। यावेळी अनेक ऑटो, बस आणि इतर वाहनांना थांबवून त्यांनी वाहनांची तपासणी केली। वाहन चालकांकडून कागदपत्रे तर ऑटो चालकांकडून ऑटोचे परमिट, खाकी गणवेश आदींची तपासणी करण्यात आली। या दरम्यान वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या ऑटो चालकांविरोधात दंड वसूल करण्यात आलाय। तसेच आता ही मोहीम पुढे देखील राबवली जाणार आहे। वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांविरोधात थेट कारवाई करण्यात येणार आहे, असं देखील उईके यांनी स्पष्ट केलंय। शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये ऑटो हे अस्ताव्यस्त लागतात। तसेच त्यांच्या ऑटो स्टँड व्यतिरिक्त कुठेही लावतात। ऑटोचे कागदपत्र जसं फिटनेस आहे, परमिट आहे, लायसन्स आहे, हे सगळ्या गोष्टी चेक करणं गरजेचं आहे। कारण या बरेचसे काही ऑटो डुप्लिकेट पण चालतात। कागदपत्रांच्या नावावर दोन एकाच नंबरचे दोन ऑटोसुद्धा चालत आहेत। त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी चालू आहे। तसेच विना लायसन्स बरेच चालक हे विना लायसन्स ऑटो चालवतात। त्यामुळे लायसन्स, कागदपत्र तसेच फ्रंट सीट ऑटोला 4 प्रवाशांचं परमिट असताना त्या व्यतिरिक्त जास्त प्रवासी बसवून आणि ड्रायव्हरच्या बाजूला बसवून, जेणेकरून एखाद्या वाहनाच्या बाजूने गेले तर अपघात होऊन त्याचे पायसुद्धा निकामी होऊ शकतात, अशा पद्धतीने बसवतात। त्यामुळे फ्रंट सीट ऑटो आणि मागच्या साईडचा जो पल्ला असतो तो पाडून प्रवासी बसवतात। जर एखादी ब्रेकरवरून वाहन गेलं तर त्यामुळे अपघात होऊन मागचे व्यक्ती मागच्या मागे पडू शकतात। आणि रस्त्यावर बऱ्याच वेळा सूचना देऊन, यापूर्वीसुद्धा आम्ही ऑटो चालकांची ट्रॅफिक ऑफिसला मीटिंग घेऊन त्यांना बऱ्याच वेळी सूचना दिलेल्या आहेत की योग्य पद्धतीने ऑटो चालवा, जेणेकरून कुठलंही जीवितहानी होणार नाही किंवा अपघात घडणार नाही। परंतु ऑटो चालकांना वारंवार सूचना देऊनही ऑटो चालक अद्याप तो त्याच चुका करत आहे। त्यामुळे सध्या शहरामध्ये सगळीकडे ऑटो चालकांची मोहीम घेऊन त्यांचे कागदपत्र, पल्ला न पाडणे, ड्रेस वापरणे आणि फ्रंट सीट न बसवणे इत्यादी संदर्भात कारवाई सुरू आहे। तसेच शहरामध्ये सिटी बसही आमच्या समोर त्यांचे वाहन चालक परवाना आणि रूटचे तपासणी, तसेच अतिरिक्त प्रवासी बसणार नाही अशाबाबतची चेकिंग तीसुद्धा सुरू आहे। त्याप्रमाणे इतर ट्रिपल सीट म्हणा किंवा फॅन्सी नंबर प्लेट ही सुद्धा मोहीम शहरात सुरू आहे। अल्पवयीन मुलं जर वाहनं चालवत असेल तर तीसुद्धा आपण मोहीम घेऊन त्यासुद्धा कारवाया करणार आहोत। पूर्ण एकंदरीत शहरामध्ये जेवढे मोटर वाहन कायद्यांचे पालन करणार नाही अशा सर्व वाहन चालकांवर कारवाई नियमित करण्यात येईल।